हाय फॅमिली. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले चिकन खिमा रेसिपी. तर ही मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. एकदम सिंपल आणि इझी रेसिपी आहे. जास्त सामान आपण ह्याच्यामध्ये यूज पण केलेलं नाही आहे. तर काही बेसिक मसाले आहेत. तर चला मग पुढे कंटिन्यू करा. हे फॅमिली, तर आज आपण बनवणार आहे चिकन खिमा. तर त्यासाठी ते मी बॉनलेस चिकन घेतलं आहे. त्याचा खिमा करूनच आणला होता. त्याचबरोबर थोडेसे पीसेस पण ॲड केले होते. तर इथे मी 4 ते 5 कांदे, 3 टॅमॅटो आणि हिरवी मिरची घेतली आहे. आणि ते आपण बघू शकता गरम मसाले, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी, मोठी इलायची, चक्री फूल आणि जिरे. तर आणि काही सुके मसाले आहेत. काळी मिरी पावडर, चिकन मसाला, एव्हरेस्ट तिखा, लाल धना पावडर आणि ते मी बारीक चॉप करून घेतलेत. कांदे टॅमॅटो पण बारीक चॉप केलेत आणि मिरचीला फक्त मधनं कट केलं आहे. ते आपण सर्वात लास्ट मिरची ॲड करणार आहे. इथे चिकनला मी हळद, मीठ आणि एक लिंबू लावून ठेवलं होतं. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. खरंच खूप छान लागते. मी पण फर्स्ट टाईमच बनवलं आहे. इथे आपण सर्वप्रथम पहिले खडे मसाले फ्राय करून घेणार आहेत. त्याचनंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहे. त्याच्यानंतर छान असं ह्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहे. आणि बघू शकता खूपच छान असा कलर आला आहे. त्याचनंतर आपण इथे आलं लसूणची पेस्ट करून घेतली होती. ती 2 स्पून आपण ह्याच्यामध्ये ॲड केली आहे. आणि ह्यालाही छान असं भाजून घ्यायचं आहे 2 मिनटं. त्याचनंतर मग आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो आणि काही सुके मसाले जे आहेत ते आपण ॲड करणार आहे. तर तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली ही रेसिपी. मी अशाच काही नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान अशा कमेंट करा. ते आपण सुके मसाले ॲड केले आहे. थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आहे. त्याला पण आपण छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. आणि सर्व शेवटी आपण हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत त्यावरनं ॲड करणार आहे. तर इथे छान अशी तरी आली आहे, मस्त तेल सुटलं आहे. तर त्याचनंतर आपण ह्याच्यामध्ये चिकन ॲड करून घेणार आहे. चिकन तर ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. जे आपलं चिकनला पाणी सुटतं त्याच्यामध्येच हे चिकन छान असं भाजून घेतलं आहे. आणि बघू शकतात मी पाणी ॲक्च्युली ठेवलं होतं गरम, पण त्याची गरजच नाही लागली. कारण की चिकनला एवढं पाणी सोडलं की त्याच्यामध्येच आपलं चिकन खिमा रेडी झाला होता. वरनं आपण मीठ ॲड करणार आहे आपल्याला जसं हवं आहे तसं. वरून आपण हिरवी मिरची ॲड केली आहे. छान मिक्स करून घेऊया आणि वरून कोथिंबीर टाकली. तर प्लीज माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.